देखील तिला ते क्षितिजच्या हातात दिलं. म्हणजे मी तर तिकडे नव्हतो, आपण त्याच्यामुळे श्रेय कोणाचं आहे काय आहे ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं का बहुचर्चित अशा या हातोळ्यामध्ये हे हॉस्पिटल होणं. आणि खरं तर क्षितिजनी आपले जे आमदार आहेत त्यांनी हे स्पॉट निवडताना पण असा निवडला का हिला लागून वसई मतदारसंघ आहे, याला लागून बोईसर मतदारसंघ आणि हा तुपारा मतदारसंघ. तर तिन्ही मतदारसंघाच्या मध्यवर्ती भाग मुद्दामून क्षितिजने निवडला. आज 250 कोटी ते बेड 400 बेड ती जर बरोबर माहिती नव्हती, म्हणजे 250 पेक्षा जास्त खर्च होणार आहे. तो देखील पुढे आपल्या इकडे मिळतील. यांचं जे सरकार आहे ते तुमच्याच पाठिंब्यावर आहे असं असतं सुद्धा त्यांचे कार्यकर्ते आज गोंधळ घालतात. कुठेतरी वाटतं की काही औषध नसतात, गौशे असतात. आनंद मिळतो त्यांना, बरं आहे ना. त्यांचं विचारांचा आजचा दिवस सुटला असेल, रोजगार मिळाला असेल, मला काय वाईट वाटते. आपण किती बेडचं रुग्णालय असणार आहे? हे 400 बेडचं रुग्णालय असणार आहे. कशा अशा अत्याधुनिक सेवा काय असणार, कशा पद्धतीने जे मुंबईला सेवा मिळते त्या सगळ्या सेवा या आपल्या वसईमध्ये, म्हणजे आतोळा मतदारसंघातलं आपलं तुपारा मतदारसंघातलं तरी वसईतलं नाही तर पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, मोखाडा येथील आदिवासी बांधवांना देखील सगळ्याच ट्रीटमेंट इकडे केल्या जातील. या ठिकाणी आता विधान परिषदेची महत्वाची निवडणूक आहे, यामध्ये तुमची 3 मतं खूप महत्वाची आहेत आणि कोणाच्या पाण्यात पडतात. मी पुढे सांगतो ना, 3 मतं खूप महत्वाची आहेत. ही तर सुरुवात आहे. आम्ही 3 आमदार एवढे सक्षम आहेत का आम्ही येत्या काही दिवसात 50,000 कोटीची कामं वसईत चालू झालेली दिसतील. विधान परिषदेत आपलं कोणाच्या बाजूने पारड असणार आहे? मतदान हे गुप्त असते. तुम्ही कोणाला सांगतात का तुम्ही कोणाला मतदान दिलं? आमचं पण गुप्त आहे. या ठिकाणी अजिंक्य नाईक निवडणुकीत MCAच्या तुमचे जावई पण आहेत, ते काय सांगाल? मी MCAच्या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये कधी पडलो नाही. त्याच्याकरता जर कोणाकडून मदत मागायची असेल तर ती नक्की मागेल जावाई म्हणून. त्या लोकांचं असं म्हणणं होतं आप्पा की या कार्यक्रमात कुठेच प्रोटोकॉल पाळला गेला नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले नाहीत, खासदारांचा फोटो लावला. मी काहीच लावलं नाही. एक सांगतो, मुळामध्ये मी फक्त एवढंच कळवलं कमिशनर साहेबांनी यांना का उद्याच्या उद्या ओपनिंग करायची आहे. आम्ही होतो मुंबईला. काल 6 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटीत होतो. हे माझा नाही मिळत फोटो तिकडे. नाही, पण या गोष्टीमुळे कुठेतरी वसईची जी आपली संस्कृती आहे ती कुठेतरी आपल्याला संस्कृतीचा प्रश्न नाही. माझा फोटो साधा समोर बघा. नाही, जो गदारोळ घातला गेला, एवढा चांगला काम होता. त्यांची संस्कृती ती आहे, त्यांच्याकडून अपेक्षा नाही करायची. काही हे करतात, मी त्यांच्यावर बोलायला पण इच्छुक नाही. धन्यवाद. विकास आघाडीचा चला पुढे. दादा यांचा केक आणला. दादाचा केक महिला मंडळ आणला. अरे राहिले काय काढू एक कापू आणि सगळे मिळून बाकी दुसरे कापून. अरे त्या साईडून काय फोटो घ्यायचे. ताई मोबाईल द्या, मोबाईल कोणाचा तरी फोन देऊन टाका. त्यांचा आभारी आहे.